मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 89.8% पाणीसाठा। आज सकाळी 6 वाजेपर्यंत 7ही धरणांमध्ये एकूण 12,89,000 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा। सध्या मोडक सागर आणि विहार धरण 100% भरलंय। पुढील 5 दिवस राज्यात जोरदार पावसाचा अंदाज। मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचा राज्याला पुन्हा पावसाचा अलर्ट। 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा इथं मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम सरी कोसळण्याची शक्यता। नंदुरबारमधील तापी नदीची पूरस्थिती सलग दुसऱ्या दिवशीही कायम। हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग। तापी नदीच्या पुरामुळे प्रकाशा घाट पूर्णपणे पाण्याखाली। विदर्भात दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे इराई नदीनं पात्र सोडलंय। अनेक भागात पाणीही साचलंय। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात। वर्धा, इरई आणि झरपट नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे। रहमतनगर, राजनगर आणि सहारा पार्क या नागरी वस्त्यांमध्ये असलेलं पुराचं पाणी ओसरलं। चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन आता पूर्वपदावर आलंय। गडचिरोलीतील भामरागडमधील पुराचं संकट ओसरलं, मात्र रस्त्यांवरती गाळ आणि कचऱ्याचे ढीग साचलेत। घरात पुराचं पाणी गेल्यामुळे अनेकांच्या घरातील साहित्य खराब झालं। पूरग्रस्त गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू। रस्ते, वीज आणि दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न। 200 ठिकाणी पाऊस पडल्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती तयार झाली। भामरागड शहराचा जो संपर्क आहे हा पूर्ण जगाशी मागच्या 3 दिवसापासून तुटलेला होता। यामध्ये BSNL, एअरटेल आणि जिओ या प्रकारचं कुठलेही नेटवर्क आणि सोबतच MSCBची जी वीज आहे ती पण कट झालेली होती। अशा परिस्थितीत प्रशासनाने सर्व लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि घरांचे पंचनामे, शेतीचे पंचनामे आम्ही सुरू करत आहोत। पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली। धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। नदीकाठी असणाऱ्या व्यास नारायण वसाहतीमध्ये पाणी शिरलं। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि नगरसेवकांनी परिस्थितीवरती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू केलेत। उजनी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची ड्रोन दृश्य समोर। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। परिणामी सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 29 फुटांवरती पोहोचली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कृष्णा नदीचं पाणी पलूस तालुक्यातल्या औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात शिरलं। दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी गेलंय। त्यामुळे मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरामधून देवघरात हलवली आहे। साताऱ्यात कृष्णा नदीनं पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केलंय। साताऱ्यातील लिंब, गोवे परिसरातील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्यामुळे मंदिराकडे जाणारा मार्गही पाण्याखाली। मंदिराजवळील जुना पूल, लिंबचा पुरातन घाट आणि मर्ढे आनेवाडी दरम्यानचा पूलही पाण्याखाली। पुणे जिल्ह्यात हवामान विभागाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवरती सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद। सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक किल्ल्यावर येतात, मात्र पावसाचा अलर्ट असल्यामुळे किल्ल्यावरती बंदी आहे। पुण्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी। खडकवासला धरणाच्या सांडव्यातून मुठा नदीपात्रामध्ये 4708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा। लातूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगासह सर्वच तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 13.69% पाणीसाठा आहे। तळकोकणात पावसाची संततधार सुरू। आज सिंधुदुर्ग पावसाचा येलो अलर्ट। जिल्ह्यामध्ये 1 जून पासून आतापर्यंत 1374 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यवतमाळमधील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी 150 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून पाण्याचा विसर्ग। बाभुळगाव तालुक्यातल्या 15 ते 16 गावांमधील शेतांमध्ये पाणी शिरलंय। सुपीक माती आणि पिकं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। तर धरणातून चुकीच्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे।
शेतामध्ये आता मातीच राहिली, माती काहीच नाही राहिली आहे, गड्डे राहिले आहे, पूर्ण गड्डे पाणी टोंगे झालं आहे वावरात आणि मुळ्या सहित पराठी पूर्ण गेली आहे. पहिले पाऊस नव्हता तर पाऊस नव्हता तर पूर्ण पराठी चांगली होती. मी निंदून काढली, खात दिलं, 10,000 रुपये निंदायला लागले. खताचे पण माझे पूर्ण पैसे गेले, काहीच नाही राहिलं हाती आता माझ्यावाले. पालघर जिल्ह्यातील कंचाड, गोऱ्हे, कानिवली, कुडूस या 24 किलोमीटर असलेल्या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जात. अवघ्या 4 तासामध्येच रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले चौकशीचे आदेश. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंकडून पालघरमधील पूरबाधित भागाचा दौरा. जिल्ह्यातील मुख्य राज्य महामार्गासह गावपाड्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची पाहणी. शासनाकडून तातडीनं उपाययोजना सुरू असल्याची शिवेंद्रराजेंची माहिती आहे. या पद्धतीनं जो पाऊस होतो किंवा आपल्या विभागात असं पण पावसाचं प्रमाण नेहमीच जास्त असतं. व थोडे आता पुढचे पण रस्ते जे आपण करतोय ते नेहमीचे जे आपले पॅरामीटर्स आहेत ते सोडून जास्त काय म्हणायचं त्याचा दर्जा अजून चांगला कसा राहील, त्याचे पॅरामीटर्स अजून हेवी ज्याला आपण म्हणू, असे करून पुढचे रस्ते करायचं आमचं नियोजन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या 1 दिवसीय दौऱ्यावरती. दौऱ्याला माणगाव इथून सुरुवात होणार. राज ठाकरे दौऱ्यादरम्यान मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार. रस्त्याला पडलेले खड्डे आणि धोकादायक पुलांचीही पाहणी करणार. माणगावला पहिले येतील. माणगावला जे आपलं कार्यालय आहे, पक्ष कार्यालय जे नवीन बांधलंय त्याचं उद्घाटन करतील. तिकडनं मग बायपासला भेट देतील आणि तिकडनं पुढे पेंडला जातील आणि पेंडवरनं पनवेल आणि पनवेलवरनं मुंबई. पेंडला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे, पनवेलला पण कार्यालयाचं उद्घाटन आहे. ते करून साहेब पुढे देतील. मुंबईत मनसे विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ. अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचं आवाहन. अमित ठाकरे यांनी सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे. येणारा काळ आपला असेल. बीडमधील परळीतील कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंचं विधान. त्या काळात आपण चांगलं फिट राहिलं पाहिजे. आता आपला चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा आहे. मी स्वतः जिम करतोय. बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे. त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे. जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत महत्त्वाचे फेरबदल. युवकचे अध्यक्ष मेहबूब शेख आणि विद्यार्थिनीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नव्या नियुक्त्या. विद्यार्थी अध्यक्षपदी सुशील बेर्डे यांची नियुक्ती. युवकच्या शहर प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची निवड. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस गाडीसमोर निडरपणे उभ्या राहिलेल्या रिया अहिरनं शरद पवारांची भेट घेतली. या भेटीचा फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती शेअर केला. रियानं एकटीनं आंदोलकांना घेऊन जाणारी पोलीस गाडी रोखून धरली होती असे कॅप्शन. अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसफूस कायम. आमदार केवळ संध्याकाळी फार्म हाऊसवरती जाऊन बसतात. कार्यकर्ता बैठकीतून शहर प्रमुख अरविंद वाळेकरांची आमदार बालाजी किणीकरांवरती टीका. फार्म हाऊसवर असं चालणार नाही. त्यासाठी शिवसैनिकांनी जी जी कामं वरिष्ठांनी सांगितलेली आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असेल. सार्वजनिक बांधकाम विभागातील मराठवाडा प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा तडकाफडकी राजीनामा. ते भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती आहेत. अतुल चव्हाण यांनी पदोन्नती रखडल्यामुळे नाराज होऊन राजीनामा दिल्याची चर्चा आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील
तपासणी मोहिमेची माहिती दिली। राज्यातील 1400 ठिकाणी अन्नपदार्थांची तपासणी, 100 ठिकाणी करण्यात आली कारवाई। तसंच 400च्या जवळपास आस्थापनांना नोटिसा, सर्वांनी नियमांचं पालन करण्याचं मुंढेंचं आवाहन। महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत फूडच्या बाबतीत। 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत। त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे। 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटले पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे, या दृष्टीने आपला प्रयत्न आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता सांगलीतल्या गुळ बाजारावरती। मुंढेंच्या कारवाईच्या धसक्यानं सांगलीत गुळाला आता नैसर्गिक रंग येत असल्यामुळे ग्राहकांनी व्यक्त केलंय समाधान। गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवरती निर्बंध। मुंबईतील अस्वच्छतेबाबत उच्च न्यायालयाची नाराजी, त्यानंतर महापालिकेची स्वच्छ मुंबईसाठी कठोर पावलं। उघड्यावरती कचरा फेकल्यास, घाण केल्यास 200 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दंड होणार। काही भागांमध्ये महापालिका सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणार आहे। रायगड जिल्ह्यात आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटण्याच्या या प्रकरणामध्ये 39 तक्रारी सरकारकडे करण्यात आल्यात। या सर्व प्रकरणामध्ये आता कायद्याचा बडगा उचलला जाणार। यात कारवाई करून या सर्व जमिनी आदिवासींना परत करण्याची प्रक्रिया सुरू। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। बुलढाण्यातील सुंदरखेडमध्ये घरात गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या बोगस डॉक्टरवरती कारवाई। अकोला आरोग्य उपसंचालकांच्या पथकाची रंगेहात अटक। बोगस गवई आणि इतरांवरती कारवाई करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र। जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 137 कोटी 13,33,000 रुपयांची कर्जमाफी। लाभार्थी शेतकऱ्यांपैकी 75% शेतकऱ्यांच्या खात्याचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण। शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरतीही अपलोड। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये युरिया खताचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचं भरारी पथक आणि लासलगाव पोलिसांची संयुक्त कारवाई। या कारवाईमध्ये 19 लाख रुपये किमतीच्या 761 युरिया खताच्या गुण्या जप्त। एकूण अंदाजे 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त।